गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। दोन तरुणांनी महावितरणच्या खारतळेगाव उपकेंद्रात घुसून तेथील टेबल, खुर्ची पेट्रोल टाकून पेटवून दिली। तसेच तेथे उपस्थित कनिष्ठ अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येतोय। तरुणांचा आक्रमक पवित्रा पाहून पळ काढल्यामुळे अभियंता बचावला। रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे वय वर्ष 38 अमरावती यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला। तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलाय। दोन तरुणांनी आग लावल्यानं उपकेंद्रातील टेबल, खुर्ची आणि त्यावरील शासकीय दस्तावेज जळून खाक झाला। आरोपींनी कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोड देखील केली आहे। गोपाळ इंगळे हे रविवारी दुपारी महावितरणच्या खारतळेगाव वितरण केंद्रात आपलं सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ अजय धाकडे, यंत्र चालक गोपाल नेरकर आणि सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुडे यांच्यासह कर्तव्यावर होते। त्यावेळी गजानन धाम रेवसा येथील काही नागरिकांचे विद्युत पुरवठा सुरळीत राखण्याचं निवेदन देखील इंगळे यांनी स्वीकारलं। तेवढ्यात वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे हे उपकेंद्रात आले। त्यांच्या हातात 4 प्लास्टिक बॉटल होत्या, त्यामध्ये लाईट राहत नाही, आमच्याकडे लाईट राहत नाही, तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय काम करता, आम्ही तुमचं ऑफिस पेटवून देणार आहोत, तुम्हाला सुद्धा पेटवून देणार आहोत अशी धमकी त्याने इंगळे यांना दिल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय। सरकारी कर्मचारी इंगळे आणि धाकडे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। यावेळी शिवीगाळ करत एकानं बॉटलमधील पेट्रोल उपकेंद्रातील टेबलवर आणि इतरत्र शिंपडलं। तसेच अन्य टेबलावरील कागदपत्रांची देखील दोघांनी फेकफाक केली। एका कर्मचाऱ्याने टेबलावरील दस्तावेज सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न तर इंगळे यांनी अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। इंगळे हे मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ घेत असताना विनीत तायडे याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला। विनीतने लगेच आगपेटीने ऑफिसमधील टेबलला आग लावून दिली। ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे।